आपला आजचा लेक्चर नंबर आहे 7. आता आपण पहिले दोन ग्राफ बघितलेत. आता कोणते पहिला बघितला वेलोसिटी आणि टाइम ग्राफ बघितला, दुसरा डिस्प्लेसमेंट आणि टाइम बघितला, तिसरा आता डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी आपल्याला बघायचं आहे. म्हणजे दोन इक्वेशन ऑलरेडी आपण बघितलेत. आता हे तिसरे इक्वेशन आहे आपल्याला डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. आता इथं बघा काय काय दिलंय. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी, व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी आणि ए म्हणजे ऍक्सेलरेशन. आता एरिया अंडर द वेलोसिटी टाइम ग्राफ गिव्ह अस डिस्प्लेसमेंट. आता बघा, आता हा क्वाड्रँगल कोणता आपला DOE आणि ही बी हे क्वाड्रँगल आहे. आणि तो जर आपण एरिया काढला तर आपल्याला याचं उत्तर भेटू शकतं. आता बघा क्वाड्रँगलचा फॉर्म्युला काय बघा, एस इज इक्वल टू ए क्वाड्रँगल DOEB. आता ही DOEB हा माझा काय क्वाड्रँगल आहे. आणि 1/2 इंटू सम ऑफ द पॅरल साइड. आता सम ऑफ द पॅरल साइड इंटू हाईट हा क्वाड्रँगलचा फॉर्म्युला आहे. तर 1/2 इंटू आता सम पॅरल साइड ह्याला कोणती, पहिली OD पॅरल साइड आहे, इंटू दुसरी पॅरल साइड कोणती, BE. म्हणजे ह्या क्वाड्रँगलला पहिली पॅरल साइड कोणती, OD, दुसरी आहे BE. तर त्यामुळे इथं असं घेतलं आपण. आणि इंटू आणि हाईट, आता हाईट तुम्ही हे पण घेऊ शकतात आणि हे पण घेऊ शकतात, पण आपण इथं OE घेतलंय. समजतंय. हे पण हाईट तुम्हाला जमू शकते, AD परपेंडिक्युलर असेल तर हे पण तुम्ही घेऊ शकतात आणि हे पण घेऊ शकतात. मग आपण इथं OE घेतलंय. आता इथं व्हॅल्यू पुट केलं बघा, 1/2 इंटू आता ODच्या ठिकाणी आपण काय टाकलंय, इनिशियल वेलोसिटी U टाकली. म्हणजे बघा आता आपण पहिली माहिती आहे आपल्याला, ही OD म्हणजे आपली काय होती, इनिशियल वेलोसिटी, तर त्यामुळे इथं U टाकलं. आता आता हे B म्हणजे काय, माझी फायनल वेलोसिटी. म्हणजे जे हे B कुणाच्या इक्वल आहे, OCच्या इक्वल आहे, तर त्यामुळे आपण इथं काय टाकलंय, V टाकलंय. समजतंय. आणि इंटू आता ही OE म्हणजे माझं मग काय आहे, T आहे. समजतंय. पण आता तुम्हाला इथं इक्वेशन मध्ये बघितलं तर T आहे काय आपल्याला, तर T इथं नाही, तर त्यामुळे आपल्याला इथं चेंज करायचं. आता काय चेंज करायचं बघा, आता 1/2 आहे तसं घेतलं इंटू U प्लस V इंटू आता इथं बघा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज द वेलोसिटी अपॉन टाइम. आता A इज इक्वल टू फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन T. आता हे T इकडे डिवाइड मध्ये इकडे गेलं तर काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. आता AT इज इक्वल टू V मायनस U. पण ह्या ठिकाणी आपल्याला T ची व्हॅल्यू पाहिजे, तर त्यामुळे हे जे A आहे इकडे काय मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर हे पुन्हा डिवाइड मध्ये जाणार आहे. म्हणजे आपल्याला T ची व्हॅल्यू पाहिजे, तर T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A आलं. आणि त्यामुळं ह्या T च्या ठिकाणी आपण V मायनस U अपॉन A ह्या ठिकाणी टाकलं. त्याच्यानंतर आता बघा इथं मल्टिप्लाय झालंय 1, हे 2A, हे 2 आणि A हे मल्टिप्लाय झालं. पुन्हा V प्लस U आलं. आता इथं U प्लस V आहे, पण आपण इथं V प्लस U केलंय. आता हे कसं आलंय, आता मॅथमॅटिक्स मध्ये बघितलं असेल, A प्लस B आणि A मायनस B. म्हणजे जर तुम्ही आता बघा 1 प्लस 2 आणि 2 प्लस 1 असं जर केलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही. प्लस म्हणजे आपण त्याची ऑर्डर चेंज करू शकतो प्लस असल्यावर. तर त्यासाठी इथं आपण इथं अगोदर V घेतलंय आणि त्याच्यानंतर प्लस U. म्हणजे जर प्लस असेल तर आपण ऑर्डर चेंज करू शकतो त्याच्यामध्ये. पण जर मायनस असेल, इथं 1 मायनस 2 आणि 2 मायनस 1 जर असेल तर ह्या ठिकाणी आपण त्याला चेंज करू शकत नाही. पण इथं प्लस आहे म्हणून आपण इथं चेंज केलंय. आणि त्यामुळं आणि इथं बघा इथं कसं आलं, आता बघा V प्लस U आलं इंटू पुढचं आहे तसं V मायनस U घेतलं. त्याच्यानंतर आता S इज इक्वल टू काय, ही V आणि V काय झालं, स्क्वेअर झालं. समजतंय. आणि हे U स्क्वेअर झालं आणि प्लस मायनस काय झालं, मायनस झालं. समजतंय. आणि खाली काय आलं, हे आहे जसं 2A आलं इथं. आता इथं जसं मॅथमॅटिक्स मध्ये A B इथं काय A स्क्वेअर B स्क्वेअर येत होतं का नाही, A प्लस B आणि A मायनस B असं A स्क्वेअर B स्क्वेअर होतं. पण X प्लस Y आणि X मायनस Y, तर इथं सेम तशाच्या प्रकारे आलं इथं. तर इथं आपण काय केलं, V स्क्वेअर आणि U स्क्वेअर आलं आणि हे प्लस मायनस काय झालं, मायनस झालं. आणि त्याच्यानंतर आता बघा, आता हे 2A इथं डिवाइड मध्ये इकडे गेलं तर काय होईल, मल्टिप्लाय होईल. तर त्यामुळे 2AS आलं. आता 2AS आलं, त्याच्या इज इक्वल टू हाय तसं V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर घेतलं. त्याच्यानंतर इथं काय केलं, आता ही U इकडं मायनस मध्ये इकडे आल्यावर काय होईल, प्लस मध्ये होईल. तर त्यामुळे U स्क्वेअर प्लस 2AS आलं इज इक्वल टू V स्क्वेअर. आणि आपल्याला इथं ह्या ठिकाणी V स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली U स्क्वेअर प्लस 2AS. आणि ह्या ठिकाणी आपल्याला फायनल इक्वेशन आपल्याला ह्या ठिकाणी भेटलं. आणि हे तिन्ही पण इक्वेशन आज आपले कम्प्लीट झाले. पहिलं कशाच होतं, पहिला वेलोसिटी आणि टाइम, दुसरं डिस्प्लेसमेंट आणि टाइम, आणि तिसरं डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी. तर हे तिन्ही पण इक्वेशन तुम्ही बाय हार्ट करा, व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही प्रॅक्टिकली व्यवस्थित डायग्रामॅटिक लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे इक्वेशन पाठवतील. आणि जर तुम्ही
कसं पण पाठ केले तर तुम्हाला हे येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी केल्यात, सेकंड आणि थर्ड इक्वेशन सारखं आहे. सेकंड मध्ये काय केलं तर आपण क्वाड्रँगल काढला होता आणि त्याच्यानंतर इथं रेक्टँगल आणि ट्रायंगल घेतला होता. आणि सेकंड ह्याच्यामध्ये काय केलंय, इथं फक्त आपण क्वाड्रँगल घेतलाय. गुड मॉर्निंग. आता आपण इक्वेशन नंबर 3 आहे डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटीची इक्वेशन आहे ती आपण समजणार आहेत. आता एस म्हणजे आपला डिस्प्लेसमेंट आहे, यू म्हणजे आपला इनिशियल वेलोसिटी, व्ही म्हणजे आपला फायनल वेलोसिटी, ए म्हणजे आपला एक्सेलरेशन आहे. आता इथं आपल्याला ही डी ओ ई बी आपला क्वाड्रिलेटरल ह्याचा एरिया काढायचा आहे. तर एस इज इक्वल टू ए क्वाड्रिलेटरल, डी ओ ई बी हा आपला क्वाड्रिलेटर त्याचा एरिया करायचा आहे. क्वाड्रिलेटरचा फॉर्म्युला आहे 1/2 मल्टिप्लाय बाय सम ऑफ पॅरलल साइड मल्टिप्लाय बाय हाईट. आता आपल्या डी ओ ई बी ह्या ज्या पॅरलल साइड काढायच्यात, तर डी ओ ही एक पॅरलल साइड आहे आणि बी ही एक पॅरलल साइड आहे. आणि याची हाईट काढायची म्हणजे तर ओ एक हाईट आहे आणि डी ए एक हाईट आहे. त्या दोन्हीपैकी आपण घेऊ शकतो. आपण ओ ई घेतली, ह्याच्यापैकी हाईट घेतली. आता ओ डी मल्टिप्लाय बाय बी ई मल्टिप्लाय बाय ओ डी आपण घेतले. आता बी ला व्हॅल्यू नाही, मग हे बीच्या जागी आपण सी डी ही इक्वल आहेत, सीओ हे इक्वल आहेत, मग ह्याची आपण फायनल वेलोसिटी घेतली. मग आपले उत्तर असे येते. आता डीओ ही एक इनिशियल वेलोसिटी आणि सीओ ही एक फायनल वेलोसिटी. आता ह्याला व्हॅल्यू नाहीत म्हणून ह्याच्या इक्वल आहेत म्हणून आपण ह्या जागी ही घेतलेले. आता मग ओडीच्या जागी आपण इनिशियल वेलोसिटी घेतली आणि बीच्या जागी आपण फायनल वेलोसिटी घेतली. मग आपलं फायनल इक्वेशन असे येते 1/2 मल्टिप्लाय बाय यू प्लस व्ही, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी प्लस फायनल वेलोसिटी मल्टिप्लाय बाय टाइम. आता टाइम इथं आपण दिला नाही, तर टाइमच्या जागी आपण ऍस्क्लेरेशनचा फॉर्म्युला घेऊन आपण टाइम काढू येतो. ऍस्क्लेरेशनचा फॉर्म्युला आहे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम. आता त्याच्यात टाइम दिला नाही तर मग आपण यू म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. आता इथं टाइमचे व्हॅल्यू दिली नाही, मग टाइम इथं डिवायडेशन मधून इथं गेलं मल्टिप्लिकेशन आलं, म्हणजे ए मल्टिप्लाय बाय टी इज इक्वल टू व्ही मायनस यू. आता आपण आता टी ची व्हॅल्यू काढायची म्हणून हे डिवायडेशन मल्टिप्लिकेशन मधलं ए आपण डिवायडेशन मध्ये काढू. मग टी इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय ए. आता आपण आपली फायनल व्हॅल्यू येते अशी. मग आपण टीच्या जागी घेतलं फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन ए, हे आपण हे जे फायनल इक्वेशन घेतले आपण. आता आपण मॅथमॅटिकल म्हणजे प्लसचे ऑर्डर चेंज करू शकतो. ज्या यू प्लस व्हीच्या जागी व्ही प्लस यू घेऊ शकतो. मॅथमॅटिक्स म्हणजे आपण 1+2 हे जे आपण अशी बी करू शकतो 2+1, पण प्लस मध्ये करू शकत नाही. प्लस मध्ये 1 - 2 मायनस मध्ये करू शकत नाही. मायनस मध्ये 1 - 2 हे आपण करू शकत नाही, पण प्लस मध्ये करू शकतो. 1+2 च्या जागी 2+1 करू शकतो, ऑर्डर चेंज करू शकतो. म्हणून इथं यू प्लस व्हीच्या जागी आपण व्ही प्लस यू घेतले, हे ह्याला आहे तसं ठेवले. आता इथं आता आपण टू ने आता एला मल्टिप्लाय केलं तर 2a येते. आता आपण आपली मग 1/2a मल्टिप्लाय बाय व्ही प्लस यू मल्टिप्लाय बाय व्ही मायनस यू आपण अशी व्हॅल्यू घेतली आपण. आता व्ही प्लस आता व्ही तर व्हीचा व्ही स्क्वेअर, यूचा यू स्क्वेअर. आपण मॅथमॅटिक्स मध्ये बघितलेलं आहे की जर ए प्लस ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट ए मायनस बी असं असेल तर आपण ह्याचा एचा स्क्वेअर घेतो एकदा आणि बीचा एकदा स्क्वेअर घेतो. इथं प्लस मायनस आपण इथं मायनस घेतलेला आहे. मग हे सारखंच आपण सेम इथं केलेलं आहे. मग व्ही प्लस आणि प्लस इथं मायनस येते. व्हीचा स्क्वेअर व्ही, इथं यूचा स्क्वेअर यू येते आणि जे आपण आपल्याला याची व्हॅल्यू भेटते. मग आणि आपण इथं 2 ला इथं डिवाइड मध्ये घेतलं. आता मग आता इथं 2 आता हे 2 हे तिथं मल्टिप्लाय केलं, इथं 2 तिथं डिवाइडेड होते, इथे गेलं मल्टिप्लाय मध्ये होते. मग 2 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय एस आपण घेते आणि व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर आपण व्हॅल्यू घेतली. आता इथलं व्ही स्क्वेअर मायनस मधलं इथं इकडे आलं, इकडे प्लस मध्ये आलं. इकडे 2a प्लस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. इथलं यू स्क्वेअर इथं घेतलं तर आपलं इथं प्लस मध्ये आलं. मग आपले फायनल ही येते यू स्क्वेअर प्लस 2a एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आणि आपल्याला मग आपली व्हॅल्यू भेटते व्ही इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2a एस. मग इथं आपले इक्वेशन संपते. आपल्या 3 नंबरचं न्यूटनचं 3 नंबरचं इक्वेशन आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे. पहिले इक्वेशन आपलं वेलोसिटी अँड टाइमचं होतं, दुसरे आपलं इक्वेशन डिस्प्लेसमेंट अँड टाइमचं होतं आणि तिसरे इक्वेशन आपलं डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटीचं.